काय झालं? आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. खरी तन्वी कोण आहे? आजच्या ठरलं तर मग मालिकेच्या भागामध्ये असा ट्विस्ट आला आहे की सगळं काही हातात येऊनही पुन्हा एकदा सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. त्या सॅम्पलमुळेच आपण खऱ्या तन्वीपर्यंत कथा इथून सुरू होते, जिथे अर्जुन आणि सायली यांनी खूप मेहनत करून शेवटी सत्य बाहेर काढण्याच्या खूप जवळ पोहोचलेले असतात. प्रेक्षकांनो, इतक्या दिवसांची धडपड, प्लॅनिंग आणि सगळं काही आता यशस्वी होणार असं वाटत असतानाच अचानक एक मोठा धक्का बसतो. अर्जुनला डॉक्टरांचा फोन येतो. डॉक्टर सांगतात, प्रिया इथे DNA सॅम्पल द्यायला आली होती. हे ऐकून अर्जुन थोडा शांतपणे म्हणतो, ठीक आहे, सगळं आपल्या प्लॅननुसार चाललंय. पण प्रेक्षकांनो, इथेच खरी खेळी सुरू होते. अर्जुनच्या मनात शंका येते. प्रियाला कसं कळलं की मी आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलो होतो? याचा अर्थ स्पष्ट आहे. प्रिया काहीतरी मोठं लपवत आहे. तिला कदाचित आधीपासूनच माहिती आहे की खरं सत्य काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जुन कोण आहे. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि चैतन्य पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत असतं, कारण आज सत्य बाहेर येणार असं त्यांना वाटत असतं. पण इथेच येतो सगळ्यात मोठा ट्विस्ट. कंपाऊंडर त्यांना सांगतात, लॅबमध्ये एक नवीन सॅम्पल एंट्री झाली होती, पण तो सॅम्पल आता सापडत नाहीये. अर्जुन आणि चैतन्य पूर्णपणे शॉक होतात. ते विचारतात, कुठे गेला सॅम्पल? तेव्हा कंपाऊंडर थोडं घाबरत सांगतात, मला वाटलं तू उपयोगाचा नाही, म्हणून मी तो डस्टबिनमध्ये टाकून दिला. कथा सुरू होते एका अत्यंत टेन्शनने भरलेल्या वातावरणातून. अर्जुन आणि सायली यांनी खूप दिवसांपासून एक मोठा प्लॅन आखलेला असतो. प्रियाचं खरं रूप समोर आणण्यासाठी आणि तिचं गुपित जगासमोर आणण्यासाठी ते दोघं प्रत्येक पाऊल खूप काळजीपूर्वक टाकत असतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मॅनेज करून त्यांनी शेवटी DNA टेस्टपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतलेला असतो, कारण त्यांना खात्री असते की यावेळी सत्य लपून राहणार नाही. पण प्रेक्षकांनो, जेव्हा सगळं काही त्यांच्या बाजूने चाललंय असं वाटत असतं, तेव्हाच अचानक एक मोठा ट्विस्ट येतो. अर्जुनला अचानक डॉक्टरांचा फोन येतो आणि डॉक्टर जे काही सांगतात ते ऐकून अर्जुन क्षणभर शांत होतो. डॉक्टर सांगतात की प्रिया इथे DNA सॅम्पल द्यायला आली होती. हे ऐकून प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटेल की अर्जुन शॉक होईल, घाबरेल, पण नाही. अर्जुन खूप शांतपणे उत्तर देतो, ठीक आहे, सगळं आपल्या प्लॅननुसारच चाललंय. इथेच प्रेक्षकांनो खरी गोष्ट सुरू होते, कारण अर्जुनचा हा आत्मविश्वास दाखवतो की त्याने आधीच सगळं काही प्लॅन केलं आहे. पण तरीही त्याच्या मनात एक मोठी शंका निर्माण होते. तो स्वतःशी विचार करू लागतो की प्रियाला कसं कळलं की मी आणि सायली हॉस्पिटलमध्ये आलो होतो? ही साधी शंका नसते, कारण यामागे खूप मोठं गुपित लपलेलं असतं. अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया काही साधी नाही, ती सगळं आधीपासूनच जाणते आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे तिला कदाचित अर्जुनची खरी ओळखही माहीत आहे. प्रेक्षकांनो, इथेच या कथेला एक वेगळंच वळण मिळतं, कारण आता हा खेळ फक्त DNA टेस्टचा राहत नाही, तर हा एक मेंदूचा खेळ बनतो. कोण कोणाला आधी मात देणार, कोण कोणाला फसवणार? रात्रभर अर्जुन विचार करत बसतो. सायलीसोबत तो चर्चा करतो. दोघंही खूप टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना जाणवत असतं की प्रिया एक पाऊल पुढे आहे आणि जर तिने आधीच सगळं प्लॅन केलं असेल तर पुढे काय होणार याचा अंदाज लावणंही कठीण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि चैतन्य पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातात. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट टेन्शन दिसत असतं, कारण आज सगळं स्पष्ट होणार असं त्यांना वाटत असतं. आज त्यांना त्या सॅम्पलचा रिपोर्ट मिळणार असतो, जो त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार असतो. ते दोघंही डॉक्टरांच्या केबिनमध्ये पोहोचतात आणि डॉक्टरांना विचारतात की काल जो नवीन सॅम्पल आला होता तो कुठे आहे? डॉक्टर थोडे गोंधळलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घाबरट भावना असते. ते कम्प्युटर तपासतात, फाईल्स चेक करतात आणि मग अचानक थांबतात. ते म्हणतात, हो, एक नवीन सॅम्पल एंट्री झाली होती, पण... अर्जुन लगेच विचारतो, पण काय? डॉक्टर थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणतात, मला वाटलं तो सॅम्पल उपयोगाचा नाही, त्यामुळे मी तो डस्टबिनमध्ये टाकून दिला. प्रेक्षकांनो, हे ऐकताच अर्जुन आणि चैतन्य पूर्णपणे शॉक होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा विश्वास एका क्षणात तुटतो, कारण त्यांनी ज्यासाठी इतकी मेहनत घेतली होती तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावाच आता नष्ट झालेला असतो. अर्जुन काही क्षण काही बोलूच शकत नाही. त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरायला लागतं. तो विचार करू लागतो की हे खरंच चुकून झालं आहे का यामागे काहीतरी मोठा कट आहे. सायलीलाही जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तीही पूर्णपणे हादरते, कारण तिला माहीत असतं की हा सॅम्पल किती महत्त्वाचा होता आणि आता तो नसल्यामुळे सगळं पुन्हा शून्यावर आलं आहे.
प्रेक्षकांनो, इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो सॅम्पल खरंच चुकून डस्टबिनमध्ये टाकला गेला की कोणीतरी जाणून बुजून तो गायब केला? आणि जर असं असेल तर त्यामागे कोण आहे? अर्जुनच्या मनात एकच नाव येतं, प्रिया. कारण प्रियाला आधीपासूनच सगळं माहीत होतं. तिला अर्जुन आणि सायलीचा प्लॅन समजला होता.